चीयर्स. हा माझा ऑरेंज ज्यूसचा दुसरा ग्लास आहे. एक नंबर ज्यूस बनवलाय. नमस्कार मंडळी. तर आता आपण आलो आहोत रत्नागिरी शहरातील पावस गावामधील परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर याला भेट द्यायला. तुम्हाला तर माहीत आहेच, आमच्या गावखडी गावापासून पावस हे गाव फक्त 7 किलोमीटरवर आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही गावी जातो तेव्हा या समाधी मंदिरला नेहमी भेट देतो. आणि रत्नागिरीपासून पावस हे गाव अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर आहे. आज इथे विशेष काहीतरी कार्यक्रम दिसतोय. हा नेहमीचा एंट्रन्स नाही आहे. आता आपण जिकडे चप्पल काढली ना चप्पल स्टँडवर, तो एंट्रन्स आहे. पण आज काहीतरी विशेष कार्यक्रम आहे म्हणून इथून एंट्रन्स आहे आणि तिथून एक्झिट आहे. ही सिस्टीम मला आवडली. म्हणजे पाणीही जास्त वाया जात नाही व मंदिरात जायच्या आधी पायही स्वच्छ होतात. फोटो बघून असं समजलं की काही दिवसांपूर्वी स्वामींचा जन्मदिवस इथे साजरा करण्यात आला होता. तू करणार तर सगळ्याच मी कसं करणार. दर्शन तर आपलं झालेलं आहे आणि हे आहे स्वामींचं मठ. आपण त्या साईडनी एंट्री केलेली आणि ह्या साईडनी बाहेर पडलो आहोत. आणि समोर जे दिसतं आहे ते आहे अनंत निवास, स्वामींचं घर, जे सध्या ट्रस्ट सांभाळते. हा आहे मंदिरातला परिसर. इथून एंट्री असते नेहमी आणि असं आपण आतमध्ये जातो सरळ दर्शन घ्यायला. पण आज काही कारणास्तव दुसरीकडून एंट्री आपण घेतली. दररोज दुपारी 12 वाजता आरती झाली की इथे महाप्रसाद असतो. खिचडी भात आणि ही ग्रीन कलरची झणझणीत ठेचेवाली चटणी. आज मे महिना आहे आणि गुरुवार आहे. त्यातून जस्ट आरती झाली आहे, त्याच्यामुळे गर्दी फार दिसते आपल्याला. काका एक कोकम सरबत आणि एक कैरीचं पन्हा द्या. आत्ताचे हे सरबत मशीनमध्ये तयार होतात आणि ग्लासामधून मिळतात. पण काही वर्षांपूर्वी हे बॉटल्समध्ये तयार यायचे आणि तेव्हा देखील ह्याची प्राईस 10 रुपयेच होती. सो टिल डेट प्राईजमध्ये नो चेंजेस. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि इथून सरळ गेल्यावरती इथलं भक्त निवास लागतं. जसं की तुम्हाला बोर्डवर लिहिलेलं दिसतंय की इथलं भक्त निवास हे स्वामी भक्तांसाठी निशुल्क आहे. 45 खोल्या, 15 अटॅच खोल्या व 10 डॉर्मॅट्री असलेली ही भव्य वास्तू आहे. मंदिरातून बाहेर आल्यावरच समोर आपल्याला देसाई बंधू आंबेवाल्यांचं फॅक्टरी आउटलेट दिसतं. तिथे सर्व प्रकारचे कोकणी मेवा उपलब्ध आहे. शिवाय या लाईनीला सुद्धा बरेचसे असे छोटे मोठे स्टॉल आहेत ज्यांच्याकडे सर्व प्रकारचा कोकणी मेवा उपलब्ध आहे. तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. चला तर मंडळी, इथे आपलं छान दर्शन झालेलंच आहे. आता आपल्याला पुढच्या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि ते ठिकाण आहे गणेश गुळे. गणेश गोळ्यातला समुद्र. हा वाव, अमेजिंग यार, सुपर. ही बघा, ही सुरूची बन आहेत. ह्याला सुरूची बन म्हणतात आणि या झाडांना आम्ही सापाची झाडं असं बोलायचो. इथे दिसते तुम्हाला सफेद वाळू आहे. अतिशय स्वच्छ आहे,
सुंदर आहे, शांत आहे आणि अमेझिंग व्ह्यू आहे यार. मला तर माझं अख्खं लाईफ अशा गावांमध्ये काढायला आवडेल. इथे मिठागर पण आहे, म्हणजे तिकडे आहे ना मीठ बनतं. आपण त्या साईडला जाऊया का? अतिशय सुंदर. हे आहे गणेशगुळ्यातलं गणपती मंदिर. गणेशगुळे हे गाव रत्नागिरीपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि पावसपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच आहे. या मंदिराच्या पूर्वेला घनदाट झाडांनी भरलेले डोंगर व पश्चिम दिशेला अथांग असा अरबी समुद्र आहे. या मंदिराच्या परिसरात कमालीची स्वच्छता दिसून येते. हे मंदिर श्री गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती नसून गाभाऱ्यातच मध्यभागी 6 फूट उंच शीळ आतल्या बाजूने लावलेली दिसते. सुरुवातीला आपण बघितलं की या मंदिराला 2 घुमट होते. त्यातला एक घुमट हा आहे व आश्चर्यजनक अशी गोष्ट आहे की दुसरा घुमट जो आहे तो आतल्या बाजूला आहे. म्हणजेच या शिळीच्या मागच्या बाजूला बऱ्याच रहस्यमय कथा आहेत, कारण हे मंदिर 400 वर्ष जुने आहे. फार वर्षांपूर्वी गणपतीच्या नाभीतून म्हणजेच या शिळेतून पाण्याची धार सतत वाहत असे. एके दिवशी अचानक हे पाणी यायचे बंद झाले आणि त्या दिवसापासून असे म्हटले जाते की गुळ्यातला गणपती पुळ्यात गेला. मोरया गणपती बाप्पा मोरया. अगदी मंदिराच्या समोरच ही आपल्याला विहीर दिसते, जी पांडवकालीन आहे. ही विहीर बघा, इकडनं चालत खाली 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 जायचं आणि तुम्हाला विहीर दाखवतो इथून ॲक्च्युअल किती खोल आहे. अरे हे काय, मित्रांनो मी तुम्हाला इकडनं दाखवू शकत नाही, पण भयंकर खोल आहे. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीला गोड पाणी लागतं. संपूर्ण गावात वेगळं पाणी येतं मचूळ, आणि इथे गोड पाणी लागतं. ही पण एक गणपती बाप्पाचीच कृपा आहे. चल हा बघा, हा रस्ता आहे, भुयारी मार्ग म्हणतात त्याला. या शिड्या आहेत, पायऱ्या, इथून 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 असं खाली यायचं. चला आता आपण आपल्या गावखडीत जाऊया. 2:40 झालेत. हा आरामात या, पायऱ्या आहेत, पडलोच तुम्ही आता. हे बघा, खूपच भुयारी मार्ग आहे. आतमध्ये अजून असा रुंद रुंद होत जातोय, अरुंद होत जातोय.